बापरे! ज्या पद्धतीने उन्हाचं प्रमाण वाढत चाललंय त्याच पद्धतीने जेवणाचं प्रमाण देखील कमी होत चाललंय. तुमच्या देखील घरामध्ये हाच सेम प्रकार असेल तर ही कोशिंबीर एकदा नक्की ट्राय करा. वाढत्या उन्हामुळे होणारे त्रास, डिहायड्रेशन हे सगळं काही दूर होऊन जाईल. तर काकडी इथं छान कट करून घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी काकडी बारीक करता येईल तेवढी बारीक करून घ्या किंवा खिसूनही घेतली तरी चालेल. सेम पद्धतीने मी इथं टोमॅटोही कट करून घेतलेला आहे आणि कांदाही कट करून घेतलेला आहे. उन्हाळ्यामध्ये होणारं डिहायड्रेशन असू द्या किंवा मग जेवणाचं कमी प्रमाण, या कोशिंबिरीचा वापर जेवणात केला तर नको म्हणणारे सुद्धा जेवण मागून खातील. तर यासाठी इथं काकडी चिरलेली घेतलेली आहे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि 1 चमचा साखर, मीठ टाकून त्यालाही छान मिक्स करायचं. कोशिंबीर आहे म्हणल्यावर अर्थातच खूप सारी कोथिंबीर टाकायची, त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दही. उन्हाळ्यामध्ये दही खाल्लेलं किती फायदेशीर आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यामध्ये दही टाकायचं आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. आता बनवून घेतलेली कोशिंबीर 1 तास